नमस्कार मित्रांनो, आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदोला येथे महावाचन महोत्सवाअंतर्गत पुस्तक प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पुस्तकानं ज्ञान वाढतं, विचार वाढतो आणि एक चांगला नागरिक घडतो, हा एक अत्यंत पवित्र उद्देश या महावाचन उत्सवामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येत आहे। आणि याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदोला येथे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक तसेच पालक आणि ग्रामस्थांतर्फे एक भव्य असं पुस्तक प्रदर्शनाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या पुस्तक प्रदर्शनाची सुरुवात आपण ग्रंथदिंडीतून करणार आहोत। या ग्रंथदिंडीमध्ये भारताचे संविधान तसेच आपले सर्व उत्कृष्ट असे ग्रंथ या दिंडीमध्ये आपण गावामध्ये याची दिंडी काढणार आहोत। तर चला दिंडीला सुरुवात करूया। दिंडीमध्ये छानशा अशा पोशाखामध्ये नटलेले आपले विद्यार्थी तसेच शाळेच्या शिक्षिका आदरणीय आचार्य मॅडम, आदरणीय देशपांडे मॅडम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दाबेराव सर, गंगवाल सर, तसेच आदरणीय सावळे सर आणि नुकतंच आपण ज्यांची मुलाखत घेतली असे 5000 पुस्तकांचे वाचक ज्यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे असे आदरणीय श्री सोपान बोर्डे आणि सर्व हा विद्यार्थी परिवार। तर विद्यार्थ्यांनो, ग्रंथाचं वाचन करावं, वाचाल तर वाचाल, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल सपाट, असं अनेक या उक्तीतून आपण पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे। तर चला निघूया आपण ग्रंथदिंडीसाठी। वाचाल तर वाचाल, वाचाल तर ग्रंथ हेच गुरु। पॉज केली का? चला, हे लेझिम पथक लेझिम पथकासहित आपण ग्रंथदिंडी काढत आहोत। पुस्तक वर्ग गावातून ही ग्रंथदिंडी निघालेली आहे। आपण सर्व बघत आहात। या ग्रंथदिंडीमध्ये विविध असे पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि विविध लेखकांची पुस्तकं घेऊन हे विद्यार्थी निघालेले आहेत। आपण बघत आहात की समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं असे जगातले सर्वोत्कृष्ट वाचक ज्यांच्याकडं पुस्तकाचं मोठं भांडार होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्कृष्ट विद्यार्थी होते। काल जागतिक पुस्तक दिन होता आणि त्या पुस्तक दिनाचं औचित्य साधून सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करायचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तिकडे घ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात।
का देऊ ना आपण हा इथं घ्या. आपण पाहत आहात की समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या अभ्यासाचं, आपल्या कर्तृत्वाचं स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आपण त्यांच्या नावाचा त्रिवार घोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हा घ्या घ्या घ्या. आपण बघा, आपली गावकरी ही सर्व या ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. विद्यार्थ्यांचा जल्लोष. आमच्या शाळेचे शिक्षक, आदरणीय